नमस्कार. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. माझ्यासोबत आहेत रंगनाथ हॉस्पिटल कोल्हापूर आणि गोकुळ IVF सेंटरचे संचालक डॉक्टर प्रवीण हेंद्रे सर. नमस्ते सर. मागच्या एपिसोडमध्ये आपण प्री काउन्सिलिंग जे आहे तर ते बघितलेलं होतं की प्रेग्नन्सी होण्यासाठीचं जे काउन्सिलिंग अगोदर करावं लागतं तर त्याबद्दल. पण आता प्रेग्नंट होण्यासाठीच्या ज्या काही महत्त्वाच्या टिप्स आहेत, कारण मागच्या वेळेला आपण बघितलं की तुमचं आरोग्य सगळ्यात महत्त्वाचं की चांगलं पाहिजे आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींना तुम्ही टाळलं पाहिजेत आणि कुठल्या गोष्टी घेतल्या पाहिजेत याबद्दल आपण सगळं डिस्कस केलेलं होतं. आता प्री प्रेग्नन्सी आपण काउन्सिलिंग केलेलं आहे. हो, म्हणजे आता हे कपल जे आहे रेडी फॉर प्रेग्नन्सी, आपण त्यांना 1-2 महिने फोलिक ॲसिड दिलेलं आहे, त्यांचं सगळं म्हणजे ॲनिमिया करेक्ट केलेलं आहे, त्यांचे समजा काही आजार असतील ते सगळे कंट्रोलमध्ये घेतलेले आहेत आणि हे सगळं करून आता नाव यू आर प्रिपेअर्ड फॉर प्रेग्नन्सी. तर प्रेग्नंट होण्यासाठी जे आहेत की नाही, म्हणजे वंध्यत्व उपचार वगैरे अशी त्या तिथपर्यंत जायचंच नाही. आपण सिम्पल गोष्टी ज्या आहेत की त्या तिथून आपण सुरुवात केली पाहिजे. आणि आजकालच्या मुलींचं किंवा कपल्स असे आहेत की नाही, 1-2-3 महिने काहीतरी 2 गोळ्या खाल्ल्या की मग आता आमचा IVF करा. नाही, तुमचं बेसिक जे आहे, बेसिक गोष्टी ज्या आहेत ह्या परिपूर्ण आहेत का नाही हे बघितल्याशिवाय आणि त्या शोधल्याशिवाय, बऱ्याच वेळेस असं असतं की IVF आम्हाला करायचं आहे म्हणून आमच्याकडे आले असतं, पण त्याचे किती म्हणजे बेसिकमध्येच काही म्हणजे अडचणी असतात. म्हणजे सगळ्यात आता गर्भधारणा होण्यासाठी काय गोष्ट महत्त्वाची आहे, एक म्हणजे स्त्रीमध्ये चांगल्या क्वालिटीचं स्त्रीबीज पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुषामध्ये चांगल्या म्हणजे चपळतेचे आणि निरोगी असे शुक्राणू पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे शुक्राणू आणि स्त्रीबीज हे एकत्र येण्यासाठी त्यांचा समागम व्यवस्थित होत असला पाहिजे. पण काही वेळेस म्हणजे प्री मॅच्युअर इजॅक्युलेशन म्हणजे हे जे शुक्राणू जे आहेत हे जननमार्गामध्ये जाण्यापूर्वीच बाहेरच्या बाहेरच वीर्यसंकलन जर झालं तरीसुद्धा ती गर्भधारणा होऊ शकत नाही. तर त्यासाठी मग ती झाली, समजा आता झाली सगळी नॉर्मल आहे असं आपण गृहीत धरूया, त्यांचा समागम व्यवस्थित होतो आहे, नंतर स्त्रीबीज निर्मिती होते आहे, गर्भाशय पण व्यवस्थित पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या एकदा म्हणजे तपासून म्हणजे त्या म्हणजे इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट किंवा इन्व्हेजिव्ह इन्व्हेस्टिगेशन्स करा असं काही आपण सांगत नाही. तर सध्या पहिल्यांदा म्हणजे आमच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या व्याख्येप्रमाणे सुद्धा डॉक्टरी ट्रीटमेंट कधी सुरू करायची, तर पहिलं 1 वर्ष त्यांनी विदाऊट कॉन्ट्रासेप्शन म्हणजे कोणतंही गर्भनिरोधक न वापरता एकत्र सुद्धा जर का गर्भधारणा होत नाही, 1 वर्षामध्ये जर गर्भधारणा झाली नाही तर तुम्ही म्हणजे उपचार आम्ही सुरू करायला हवं आहे. तरी 1 वर्षामध्ये गर्भधारणा कशी करायची यासाठी साध्या टिप्स तुम्हाला सांगतो. की आता आपण सांगितलं की समागम व्यवस्थित होतो का नाही, हे होत नसेल तर मग मात्र तुम्ही डॉक्टरकडे जा. बरोबर की समागम बरोबर होत नाही आहे, जे शुक्राणू जे आहेत किंवा वीर्य जे आहे ते जननमार्गामध्ये म्हणजे पोचत नाही आहे. कारण शेवटी तुम्हाला सांगतो की पुरुषाचं जे काही हे आहेत काय म्हणतात लिंग आहे हे त्याचं कार्य काय आहे की गर्भाशयाच्या मुखापर्यंत किंवा जननमार्गामध्ये हे शुक्राणू पोचवणं हेच त्याचं कार्य आहे. ते व्यवस्थित होतं का नाही हे जर काय व्यवस्थित असेल म्हणजे त्यांना जर काही शंका असेल तर डॉक्टरांशी जाऊन त्यांनी सल्ला घ्यायचा की डॉक्टर आमचं बरोबर होतं आहे का नाही. म्हणजे हे 1 वर्षापूर्वी ज्या गोष्टी करायच्या पाहिजेत असं मी ते तुम्हाला सांगतो. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे 35 वर्षानंतरच्या ज्या काही प्रेग्नन्सी आहेत तर त्यांना इन्व्हेस्टिगेशन्स लवकर सुरू करायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या स्त्रीला रेग्युलर म्हणजे मासिक पाळी येत असते, तेव्हा मला वाटतं आपण मासिक पाळीचं जे काय आपला एपिसोड झाला त्याच्यामध्ये याच्याबद्दल म्हणजे भरपूर बोललेलं आहे. म्हणजे 21 दिवसाच्या मासिक पाळीच्या स्त्रीचं 7व्या दिवशी स्त्रीबीजची निर्मिती होते. मग ज्यांचं 28 दिवसाची मासिक पाळी असते तिला 14व्या दिवशी होतं, ज्यांचं 35व्या दिवशी 35 दिवसाची पाळी असते तिला 21व्या दिवशी स्त्रीबीज निर्मिती होती. तर गर्भधारणा जर काय तुम्हाला हवी असेल तर या स्त्रीबीज निर्मितीचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये म्हणजे 7 दिवस त्यापूर्वी आणि 7 दिवस नंतर हा समागमाची तुमची फ्रिक्वेन्सी जी आहे म्हणजे ही म्हणजे वाढवणं गरजेचं असतं.
कारण शुक्रजंतू तिथं जर गेला म्हणजे जेव्हा, कारण शुक्रजंतू हा स्त्रीच्या शरीरामध्ये 48 ते 72 तास जिवंत राहू शकतो. अच्छा. पण स्त्रीबीज जे आहे हे फक्त 24 तासच म्हणजे शरीरामध्ये गर्भधारणा होण्यासाठी सक्षम राहतं. तर हा पिरियड बरोबर आपल्याला कॅल्क्युलेट करता येत नसल्यामुळं स्त्रीबीज निर्मितीचा कालावधी त्यापूर्वीचे 7 दिवस आणि त्यानंतरचे 7 दिवस, म्हणजे साधारण ज्यांची 28 दिवसाची पाळी असते त्यांना आम्ही 11व्या दिवशीपासून ते 22व्या दिवशीपर्यंत तुम्ही म्हणजे समागम करा म्हणून त्यांना सांगतो. हे करणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाईम म्हणजे हेल्थ त्यांची चांगली करणं गरजेचं आहे. आणि हे जर केलं तर मी तुम्हाला सांगतो की साधारण जे निरोगी जोडपी आहेत त्यांच्यातले 75% ह्यांना म्हणजे जोडप्यांना गर्भधारणा हे होते. हे त्याचा रूलच आहे की निरोगी जोडपं म्हणजे बरोबर 20 ते 30 वर्ष वयाच्या मध्ये ज्यांची प्रजनन क्षमता चांगली आहे अशा कपल्समध्ये 75% प्रेग्नन्सीज त्या म्हणजे गर्भनिरोधक न वापरता जर ते म्हणजे त्यांनी म्हणजे एकत्र राहिले तर ते होतो. हा रूल आहे. आणि समजा आणखीन 1 वर्ष ते राहिले तर त्यातले परत 75% होतात. म्हणजे खरे जे वंध्यत्वाची उपचार करायची जे काही म्हणजे गरज आहे ती फार कमी लोकांना आहे तशी बघायला 10 ते 12% असतात. पण काय माहिती आहे का, शेजारची पमीला दिवस गेलेत ते माझं कधी होणार. हॅव टू हॅव सबूत. म्हणजे तुम्हाला म्हणजे तेवढा पेशन्स पाहिजे आणि सातत्यानं त्याचा प्रयत्न केला पाहिजे. जेव्हा आपली स्त्रीबीज निर्मिती आहे आणि जर काय त्यांना जर शंका वाटत असेल तर एक साधं सिंपल तपासणी म्हणजे जी सगळ्यात सोपी तपासणी आहे या म्हणजे गर्भधारणेसाठी उपयुक्त असली ती म्हणजे पुरुषांची म्हणजे वीर्य चाचणी. म्हणजे त्याच्यामध्ये शुक्राणूची संख्या किती आहे, त्यात चपळ किती आहेत, हे साधं म्हणजे बाहेरच्या बाहेर ते बघता येतं. बऱ्याच वेळेस आमच्याकडं जी कपल्स येतात तर त्यातलं ती स्त्री काय म्हणते, मी म्हटलं की तुम्ही ते तुमच्या नवऱ्याची शुक्राणूची तपासणी केली आहे का. नाही त्यांनी सांगितलं आहे की ते तुझं पहिले करून घे, मग नाही झालं तर आपण करूया. अरे जे सोपं आहे ते पहिल्यांदा करा. कारण गर्भधारणेसाठी स्त्री जेवढी जबाबदार आहे तेवढा पुरुषसुद्धा जबाबदार आहे. आणि तुम्हाला सांगतो आता सध्याच्या काळामध्ये की नाही ह्या सगळे पर्यावरणाचे जे काही दुष्परिणाम आहेत म्हणजे समजा तुमचं पर्यावरण म्हणजे हवेमध्ये हे आहे, पोल्युशन आहे, पाण्यामध्ये आहे, आहारामध्ये आहे, जंक फूड आहे, मग सगळ्या गोष्टीमध्ये इन्सेक्टिसाईड आहेत, पेस्टिसाईड आहेत, मग हे काय म्हणतात आपलं तापमान वाढत आहे. ह्या सगळ्यांचा दुष्परिणाम जो होत आहे तो पुरुष शुक्राणूवरती जास्त होत आहे. मी एकदा मला वाटतं सांगितलं होतं की आमच्या म्हणजे आम्ही शिकत होतो तेव्हा एका मिलीमध्ये 8 कोटी ते 12 कोटी शुक्राणू असतील तर त्याला नॉर्मल ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची म्हणजे व्याख्या होती. आणि आत्ता फक्त 2 कोटी एका मिलीमध्ये जरी असेल तर ते नॉर्मल असं ते म्हणजे त्याचं प्रमाण त्यांनी ठरवलेलं आहे. म्हणजे गेल्या 30-40 वर्षामध्ये म्हणजे 12 कोटीवरून तुम्ही आता 2 कोटीवर आणून ठेवलेलं आहे. म्हणजे याच पद्धतीने जर काय आपला सगळा पोल्युशनचा शरीरावर दुष्परिणाम होत झाले, सिडेंटरी लाईफ, बैठे हे कॉम्प्युटरवरती काम, 12-12 तास काम, हे जर केले तर मग पुरुषांच्या प्रजनन क्षमतेमध्ये खरोखरच म्हणजे परिणाम जास्त होणार आहे. त्यामुळं आहार आणि व्यायाम ह्या 2 गोष्टी फार गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही जर काय समागमाचा तो कालावधी जो आहे जे टायमिंग जर काय तुम्ही जर काय साधलं तर प्रेग्नन्सी हेल्दी कपल्सना प्रेग्नन्सी व्हायला काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. ओके. मग आता त्याच्याबरोबर आता समजा आता हे सगळं केलं आहे आणि तरीसुद्धा गर्भधारणा होत नाही तर मग मात्र तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट जी आहे ते आपण पहिल्यांदा बघितलं की स्त्रीबीज निर्मिती होते का नाही ह्यासाठी सोनोग्राफी करून तुम्ही फॉलिक्युलर स्टडी करू शकता. फॉलिक्युलर स्टडी करून बरोबर म्हणजे कोणत्या कालावधीमध्ये स्त्रीबीज निर्मिती होती आणि ते फॉलिकल रप्चर होऊन त्यातनं स्त्रीबीज बाहेर येतं हे म्हणजे तो काळ आता सोनोग्राफीमुळे. पूर्वी आमच्या काळामध्ये बेजल बॉडी टेम्परेचर म्हणजे दररोज सकाळी उठून टेम्परेचर मोजायचं, मग त्याचा खाली डीप आणि ते नादीर हे असले सगळे ग्राफ काढायचे वगैरे असले सगळे, किंवा सर्वायकल म्युकस तपासायचा, त्याच्यामध्ये स्पिन बार्किट आलं का नाही बघायचं. हे खूप वेगवेगळे विविध प्रकारच्या सगळ्या त्या तपासण्या असायच्या. आतासुद्धा
सोनोग्राफीमध्ये तुम्हाला निश्चित हे कळू शकतं की बाबा यात फॉलिकल डेव्हलप व्हायला लागलेलं आहे आणि फॉलिकल डेव्हलप होत असताना त्याच्यानंतर ते रप्चर होत आहे आणि त्यातून ते स्त्रीबीज रिलीज होत आहे आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी समागम केला तर ते गर्भधारणा होऊ शकणार आहे. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्याबरोबरच आता आपण जननमार्गाचं बघितलं, गर्भाशय बघितलं, पण त्या गर्भाशयातून कारण गर्भधारणा जी आहे ती गर्भनलिकेच्या टोकाला होती बरोबर, म्हणजे स्त्रीबीज अंडकोशाच्या बाजूला. बरोबर. तर तिथपर्यंत हा मार्ग नॉर्मल आहे असणं गरजेचं आहे. म्हणजे उत्तम गर्भाशय, स्त्रीबीज निर्मिती चांगली, त्याचबरोबर शुक्राणू हे चांगले आणि त्याचबरोबर हा मार्ग चांगला, ह्या सगळ्या गोष्टी फेवरेबल असल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला. 75% स्त्रिया ज्या काही प्रेग्नंट होतात याचा अर्थ ते सगळं नॉर्मलच आहे ना. हो. मग तुम्ही याची काळजी कशाला करता? हॅव पेशन्स. माझं एकच म्हणणं आहे, सब्र का फल मीठा होता है. 1 वर्ष, कम से कम 1 वर्ष. तुम्ही लगेच गडबड करून 3 महिने झाले, 6 महिने झाले, शेजारची पमी मला ती प्रेग्नंट झाली, माझी सासू ओरडायला लागले, घरच्यांना लवकर प्रेग्नन्सी पाहिजे आहे. फक्त ते सांगितलं तुम्हाला, सीमेन ॲनालिसिस तुम्ही करून घ्या. तुमची रेग्युलर जर पाळी असेल तर काही प्रॉब्लेम नाही. इरेग्युलर पाळी असेल किंवा पूर्वी तुमचं पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज वगैरे असं जर असेल तर मग म्हणजे डॉक्टरांना इंटरव्हेन्शन करायला तुम्ही सांगा. अदरवाईज हेल्दी लोकांनी हे जर पाळलं तरी गर्भधारणा 75% स्त्रियांमध्ये, जोडप्यांमध्ये गर्भधारणा निश्चित होती आहे. त्यामुळं तुम्ही निश्चित राहा आणि फक्त बाकी मग एक्सेप्शन सांगितले मी, तो लेट मॅरेजेस, पूर्वीचे आजार, एंडोमेट्रिओसिस, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज, मग नंतर पूर्वीची काही सर्जरीज, पूर्वीचे कान, आणि आता हल्ली तर म्हणजे सेकंड मॅरेजेसचं पण प्रमाण वाढलेलं आहे. तर त्यामुळं पूर्वीच्या मॅरेजमध्ये म्हणजे प्रेग्नन्सी जर झालेली नसेल तर तो सुद्धा कालावधी थोडा वेळ आपल्याला म्हणजे मोजायला लागतो. तर हे असं करून शेवटी गर्भधारणेसाठी तुम्हाला जे काही मी आता सांगितलं आहे याप्रमाणे त्यांनी फॉलो करणं गरजेचं आहे, एक्सेप्शन सोडून. आणि ते एक्सेप्शन जे आहेत त्यांच्या मात्र तपासण्या करायला पाहिजे. नक्कीच. एक्सेप्शन्स नेमके काय आहेत आणि काय याच्याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत, पण आता मात्र इथं घेतो एक छोटासा ब्रेक. आरोग्य संवर्धन आणि विविध आजारांविषयी जनजागृती करणारा चॅनल बी चा कार्यक्रम आरोग्य मंत्र. आजाराची लक्षणं, खबरदारी आणि उपचार पद्धती याबद्दल माहिती मिळेल तज्ज्ञ आणि अनुभवी डॉक्टरांकडून. आरोग्य मंत्र मध्ये पहा रंगनाथ हॉस्पिटलचे स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांना. या कार्यक्रमात आपण त्यांच्याशी IVF म्हणजे काय, संतुलित आहार कसा असला पाहिजे, फॅब्रॉइड म्हणजे काय, 2 सीझर झाले तर रिस्क नेमकी कोणती असते, लहानपणापासून मुलींची वाढ होत असताना त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची या सर्वांविषयी संपूर्ण माहिती. आरोग्य मंत्र दर शनिवार सायंकाळी 7:30 वाजता 532 क्रमांकाच्या बी चॅनलवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगितलं की प्रेग्नंट होण्यासाठीच्या ज्या काही टिप्स आहेत तर त्या दिलेल्या आहेत, पण ज्या स्त्रीला खरंच आता मातृत्व हवं आहे आणि पहिली तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्या उपाययोजना ती हेल्दी झालेली आहे, सगळं एक फेवरेबल कंडिशन्स म्हणूया किंवा फेवरेबल ॲटमॉस्फिअर म्हणूया त्यांच्याकडं आहे, आणि अशा वेळेला तिला वाटायला लागतं की मी खरंच प्रेग्नंट आहे का. तर त्यासाठी तिने पहिल्या बेसिक टेस्ट म्हणजे घरगुती काय असतं की तुमचे पिरियड्स चुकले म्हणलं की घरातली सगळी म्हणतात की चला आता ही प्रेग्नंट आहे असं वाटतं, पण त्यासाठी काही वेगळ्या टिप्स आहेत किंवा त्यासाठी काही टेस्ट आहेत का? आता तुम्हाला सांगतो की ज्या स्त्रीची पाळी रेग्युलर आहे, बरोबर रेग्युलर 28 दिवसाची पाळी आणि 7 दिवस मासिक पाळी जर काय चुकली तर आता काय, आता प्रेग्नन्सी टेस्ट, युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट अवेलेबल आहेच. कुठल्याही दुकानामध्ये गेले की तुम्हाला त्या स्ट्रीप मिळते. 2 रेगा आल्या की प्रेग्नंट, 1 रेग आली की नॉन प्रेग्नंट, आणि काहीच नाही आलं तर इनकन्क्लुसिव्ह. पण ह्या प्रेग्नन्सी टेस्टचं सुद्धा कसं माहिती आहे का की प्रेग्नन्सी टेस्ट जी आहे ही म्हणजे ती म्हणजे शुअर शॉट नाही आहे, कारण त्याचे ल्युटिनायझिंग हॉर्मोन नावाचं जे हॉर्मोन आहे ते सुद्धा वाढलेलं असेल तर ती फॉल्स पॉझिटिव्ह कधी कधी दाखवते. म्हणजे त्याच्यामध्ये फेंट रेश येते. तर जेव्हा फेंट रेश येते त्यावेळेस म्हणजे त्यांचं स्पेसिफिक कुठलं आहे तर बीटा HCG. तर रक्ताची बीटा HCG टेस्ट, समजा जर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि
तिला म्हणजे फेंट डार्क पॉझिटिव्ह आली काय प्रॉब्लेम नाही. नंतर 7 दिवसानंतर 8 दिवसानंतर, कारण सोनोग्राफीमध्ये 1 महिना आणि 7 दिवसानंतर तुम्हाला गर्भाशयामध्ये असलेला गर्भ अगदी निश्चितपणे दिसतो. नॉर्मल प्रेग्नन्सीचा गर्भ दिसतोच. तर गर्भधारणा झालेली आहे किंवा किती गर्भ आहे, समजा ट्विन्स आहे का काय, तर शक्यतो म्हणजे अगदीच 5 आठवड्यात जाण्यापेक्षा की ज्या कालावधीमध्ये गर्भाच्या हृदयाची स्पंदनं दिसू शकतात, म्हणजे ते 1.5 महिना लागतो त्याला. म्हणजे जसं म्हणजे बाळ जन्मल्यानंतर पहिल्यांदा मान धरतं, मग नंतर काय म्हणतात त्याला ते पलटी मारतं, मग त्यानंतर रांगायला लागतं, मग बसायला लागतं, मग उठायला लागतं. म्हणजे हे जे माइलस्टोन्स आहेत तसे अल्ट्रासाऊंडमध्ये सुद्धा माइलस्टोन्स आहेत. म्हणजे सुरुवातीचे पहिले 7 दिवस झाले, साधारण जर काय बीटा ECG जर काय तुम्ही तपासलं असेल तर 1500 इंटरनॅशनल युनिट जर काय तुमचा रिपोर्ट जर आला, ते गर्भाशयामध्ये तुम्हाला गर्भ दिसतो. ते म्हणजे थोडी फिटल सॅक असते, म्हणजे एक रिंग दिसते. त्यानंतर योग सॅक दिसते, म्हणजे 1 महिना 9 दिवस ते 10 दिवसानंतर. त्यानंतर 1.5 महिन्यानंतर तुम्हाला अंकुर दिसतो, आणि त्या अंकुरामध्ये म्हणजे 6 आठवड्याला अंकुरामध्ये तुम्हाला हृदयाची स्पंदन दिसायला लागतात. त्यानंतर 8 आठवड्याला तुम्हाला अगदी डोक्याकडचा भाग कुठला आहे आणि पायाकडचा भाग कुठला आहे हे कळतं. 9 आठवडे झाले की त्याला लिंब बड्स यायला सुरू होतात. म्हणजे जसे आपल्याला म्हणजे एखाद्या झाडाला जसे फांद्या फुटताना अंकुर येतो, तसे हाताच्या ठिकाणी बड्स येतात, पायाच्या ठिकाणी बड्स येतात 9 आठवड्याला. आणि 10 आठवड्याला मग त्याची थोडीशी आणखी जरा वाढ होते. त्याच वेळेस मेंदूमधले जे काही स्ट्रक्चर्स आहेत, म्हणजे हाइंड ब्रेन डेव्हलप व्हायला सुरू होतो, त्यातल्या मग ट्रान्सल्युसन्सी दिसायला सुरू होती. आणि त्यानंतर साधारण 12 आठवडे जेव्हा होतात तेव्हा संपूर्ण शरीराचे अवयव पूर्ण तयार झालेले असतात. म्हणजे चेहरा, कवटी, सगळे बोन्स वगैरे सगळे, म्हणजे 12 आठवड्याला साधारण 3 महिन्यापर्यंत हे सगळं डेव्हलप झालेलं आहे. ही जर काय सोनो एम्ब्रिओलॉजी जर नॉर्मल असेल तर शक्यतो गर्भामध्ये फारसे काही दोष नसतात. किंवा 12 आठवड्याला तुम्ही जेव्हा त्याचं ह्याला NT स्कॅन म्हणतो आम्ही, तर याचे नेक ट्रान्सल्युसन्सी असते, ते NT स्कॅन जेव्हा करतो त्यावेळेसच आता सोनोग्राफी फार प्रगत झालेली आहे. ट्रायकस्पिड रिगर्जिटेशन आहे का, नेझल बोन दिसतं का, मग नंतर नेझल ह्याचं न्यूकल ट्रान्सल्युसन्सी म्हणजे नेकची ट्रान्सल्युसन्सी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला अंदाजे हा गर्भ पुढं नॉर्मल होणार आहे का नाही हे सगळं कळू शकतं. म्हणजे दिस इज, जसे माइलस्टोन्स चांगले झाले की ते बाळ निरोगी आणि चांगलं होणार आहे आपल्याला माहीत असतं. समजा आता वेळेवर मान धरली नाही तर आपण म्हणतो की दिस इज डिलेड माइलस्टोन्स. तर तसं त्या एम्ब्रिओलॉजीमध्ये सुद्धा, म्हणजे सोनो एम्ब्रिओलॉजी जी आहे, म्हणजे अगदी म्हणजे तेव्हा तुम्हाला स्टेप बाय स्टेप ते सगळं दिसतं. तर म्हणून पहिल्यांदा म्हणजे अगदीच गर्भधारणा झाली बघण्याची ज्यांना उत्सुकता आहे त्यांनी 1 महिना 7 दिवसांनी जाऊन, म्हणजे UPT पॉझिटिव्ह आली, युरिनरी प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की सोनोग्राफी करून आपला गर्भाच्या पिशवीमध्येच आहे का हे चेक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे तो म्हणजे जेव्हा हृदयाची स्पंदन येतात तेव्हा, तर हे करणं का गरजेचं आहे, तर तुम्हाला नंबर ऑफ प्रेग्नन्सीज आणि टू असर्टन एक्झॅक्टली त्या बाळाचा म्हणजे हे गर्भ केव्हा तयार झाला आहे ह्याचं डेटिंग ऑफ प्रेग्नन्सी हे तुम्हाला कळतं. काही काही वेळेस कसं आहे की आता समजा ती स्त्री आली, UPT तिची पॉझिटिव्ह दाखवते, 1 महिना 7 दिवस झालेला आहे, सोनोग्राफी केली, गर्भाशयामध्ये गर्भ दिसत नाही, मग ते आपण एक्टोपिक प्रेग्नन्सीच्या वेळेस प्रेग्नन्सी ॲट अननोन लोकेशन हे लगेच डोक्यात घुसतं. पण दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याबरोबर असं पण असतं की डिलेड प्रेग्नन्सी पण असते. म्हणजे समजा स्त्रीबीज आपण अंदाजे सांगतो की 14 दिवस आधी होतं, पण ॲट द सेम टाईम समजा तिची मासिक पाळी जर काय लांबणार असेल, ते स्त्रीबीज निर्मिती जर काय 21व्या दिवशी झाली, तर तुम्हाला 1 महिना आणि 7 दिवसानंतर तो गर्भ ॲज गुड ॲज म्हणजे मासिक पाळीच्या दिवशीच आहे. मासिक पाळीच्या दिवशी तर तुम्हाला गर्भ दिसतच नाही, म्हणजे वरती 7 दिवस जायला लागतात. त्यामुळं गर्भधारणा जर उशिरा झालेली असेल तर त्यावेळेस तुम्हाला तो गर्भ त्या गर्भाशयामध्ये दिसणार नाही, तो नंतर दिसेल. मग अशा वेळेस त्यांना 7 दिवसांनी परत बोलवायचं. म्हणजे 7 दिवसाच्या कालावधीमध्ये जी जडणघडण किंवा जी वाढ व्हायला हवी आहे ती जर झाली असेल तर तो गर्भ
पुढं नॉर्मल होतो. पण ते समजा जर काय पहिल्यांदा तुम्हाला गर्भ दिसला नाही, 7 दिवसानंतर तो गर्भ फक्त गर्भाची ही दिसते म्हणजे फिटल सॅक दिसते आहे, आणि परत अजून 8 दिवसांनी तुम्ही गेला आणि परत फिटल सॅकच दिसते, म्हणजे देर इज नो ग्रोथ. म्हणजे हा कालानुरूप जो काही म्हणजे बदल व्हायला पाहिजे त्या गर्भामध्ये हा जर दिसला नाही तर त्या गर्भामध्ये दोष असण्याची शक्यता असते आणि तो गर्भ पुढं जाण्याची शक्यता फार कमी असते. मग त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही UPT केल्यानंतर सोनोग्राफीसाठी 1 महिना 15 दिवसानंतर जाणं हे सगळ्यात चांगलं आहे. आणि फक्त कुठल्या पेशंटमध्ये ज्यांना एक्टोपिक प्रेग्नन्सी पूर्वी झालेली आहे त्यांनी मात्र लगेच जाऊन आपल्या गर्भाशयामध्ये म्हणजे गर्भ रुजला आहे किंवा नाही, तो दिसतो का नाही हे बघणं गरजेचं आहे. कारण अशा पेशंटमध्ये आपण जेव्हा एक्टोपिक प्रेग्नन्सीवर म्हणजे चर्चा केली त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा स्त्रीमध्ये एक्टोपिक एकदा झालेल्या स्त्रीमध्ये 10 पट हे असतं. म्हणजे नॉर्मल याच्यामध्ये काय म्हणतात त्याला आपल्या सगळ्या स्त्रियांमध्ये जर 1% एक्टोपिक प्रेग्नन्सी असेल तर त्या स्त्रियांमध्ये 10% असतं. तर त्यामुळे ज्यांना एक्टोपिक झाले त्यांनी तेव्हा बघणं गरजेचं आहे. ज्यांचं सगळं नॉर्मल आहे त्यांनी 6व्या आठवड्याला आपला गर्भ दिसतो आहे, गर्भाची काय म्हणतात हृदयाची स्पंदनं दिसत आहेत, योक सॅक दिसते, गोवाहेड, आणि मग त्यावेळेस डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे म्हणजे औषधोपचार म्हणजे त्यात एकदा गर्भधारणा झाली की कुठल्याही तुम्ही टॉक्सिक एन्व्हायरमेंट राहू शकत नाही, कुठलेही औषध डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय घेता येणार नाहीत. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं ॲनास्थेशियोलॉजिस्ट असतात ते याच्यामध्ये ॲनास्थेशियाच्या म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये जायचं नाही. जे समजा रेडिएशन जिथं आहे समजा एक्सरे जिथं आहे किंवा CT स्कॅन आहे, MRI आणि सोनोग्राफीला काही प्रॉब्लेम नाही, पण एक्सरे आणि CT स्कॅन म्हणजे जिथे एक्सरे आहे तिथं रेडिएशन आहे तिथे शक्यतो टाळायला पाहिजे. आणि आजकालच्या ITच्या मुलींना म्हणजे जे लॅपटॉप आपल्या मांडीवर घेऊन बसतात का नाही त्यांना थोडा रेडिएशनचा परिणाम होतो, अजून सिद्ध झालेला नाही पण होतो असं म्हणतात. तर ते ट्राय टू अवॉइड इट. कारण त्याचासुद्धा म्हणजे जे पुरुष आहेत त्यांच्या शुक्राणूवर सुद्धा दुष्परिणाम होते, सिद्ध झालेलंच आहे. जे लॅपटॉप घेऊन 12-12 तास काम करतात, सिडेंटरी लाईफ आहे, पण ते रेडिएशन आहे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांचे रेडिएशन म्हणण्यापेक्षा लॅपटॉपची जी तो गरम जो होतो त्याच्या बॅटरीजमुळं त्यामुळं त्याचा प्रॉब्लेम होतो असं म्हणतात. व्हॉटएव्हर जेही काही कारण असेल ते पण आपण अवॉइड केलेलं बरं ना. तुम्ही जरा लांब ठेवून करा, काय तो टेबलावर ठेवा, काय कोण नको म्हणून सांगते ते मांडीवर घेऊन बसू नका. लहान बाळ घ्यायचंच आहे आपलं मांडीवर, ते कशाला घेऊन बसायचं आत्ताच. तर त्यामुळं ह्या साध्या गोष्टी आहेत की नाही ह्या म्हणजे करणं गरजेचं आहे. बरं मागच्या एका एपिसोडमध्ये तुम्ही असं सांगितलेलं होतं की ज्या वेळेला तुमची प्रेग्नन्सी असेल तर त्यावेळेला काही गोष्टी ज्या टाळायच्या असतात त्याच्यामध्ये तुम्ही सांगताना सांगितलं होतं की दाताचे जे काही विकार आहेत तर ते अगोदरच तुम्ही क्युअर करून घ्या आणि मग प्रेग्नन्सीला सामोरं जा. याच्या मागचं फक्त कारण म्हणजे असं लोकांना कळण्यासाठी की ॲनाल्जेसिक टॅबलेट्स आपण पहिल्या 3 महिन्यामध्ये जेव्हा गर्भाचे अवयव तयार होतात त्यावेळेस कोणतेही ड्रग्स आपण म्हणजे घेऊन येत नाही. कारण कुठल्या गोळ्यांचा काय दुष्परिणाम होतो आहे हे सिद्ध झालेलं नसतं. आणि ॲट द सेम टाईम ह्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या म्हणजे रूल्सप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये कोणत्याही ड्रगला ट्रायल करायला थॅलोडोमाइडचे जे एकदा आपण बोललोय त्याच्यावर ते फोकोमिलिया म्हणजे ज्यांना हात नाही पाय नाही असे गर्भ तयार झाले तर ते त्या असे हे होऊ नये म्हणून त्यांनी त्याच्यावर म्हणजे बंधन आणले. हां तुम्हाला आता म्हणून सांगितलं की नाही प्रेग्नन्सी होण्यापूर्वी दाताची ट्रीटमेंट का करा तर काही वेळेस तिथं हायर अँटीबायोटिक द्यायला लागतं, त्यावेळेस काही वेळेस ॲनाल्जेसिक द्यायला लागतं. मग त्यावेळेस किंवा मग त्याचे दुष्परिणाम प्रेग्नन्सीवर होऊ नयेत. आणि काही वेळेस त्यांना अर्थात एक्सरे जरी दाताचा वरच्यावर काढलेला असला तरीसुद्धा शेवटी रेडिएशन हे पोचू शकतं आहे आणि नेमकं तेच आपल्या कारणीभूत होऊ नये यामुळं डेंटल प्रॉब्लेम्स जे आहेत हे आपण प्री प्रेग्नन्सी काउन्सिलिंगमध्ये सांगितलं आहे की तुम्ही पहिले दातावरचे सगळे उपचार करून घ्या आणि त्यानंतर मग तुम्ही ह्या प्रेग्नन्सीला सामोरं जा. तर आता प्रेग्नन्सी ही एस्टॅब्लिश झालेली आहे म्हणजे तुमची प्रेग्नन्सी एस्टॅब्लिश झाल्यानंतर म्हणजे आहार काय घ्यायचा, व्यायाम काय करायचा
ह्या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत चर्चेला. म्हणजे ते पुढचे 9 महिने कसे काढायचे आहेत प्रत्येक महिन्याला एक एक. हां, तर मला असं वाटतंय की हा खरोखरच एक प्रत्येक घरासाठी एक आनंदाचा काळ असतो. याचं कारण म्हणजे की घरात कुणीतरी एक नवीन व्यक्ती येणार आहे, त्याच्या स्वागतासाठी सगळेच उत्सुक असतात आणि त्याचं स्वागत चांगल्या पद्धतीनं व्हावं. जी माता आहे, होऊ घातलेली माता आहे, तिची तब्येत, होणाऱ्या बाळाची तब्येत, हे सगळं छान जर का असेल ना, तर घराचं खरंच गोकुळ व्हायला फारसा वेळ लागणार नाही. आणि त्यासाठीच हा आपला खटाटोप आहे की हा संपूर्ण लोकांच्यापर्यंत नेमकं आरोग्य कसं सांभाळावं या काळामध्ये, हे माझ्या मते आपण पुढच्या एपिसोडपासून याविषयी चर्चा करायला सुरुवात करूया. गरोदरपणात घुसलं की 9 महिने बाहेर पडता येत नाही, काय करायचं. अतिशय इंटरेस्टिंग अशी ही पुढचे काही एपिसोड्स आपले होणार आहेत, तेव्हा बघायला विसरू नका. चॅनल बी प्रस्तुत आरोग्य मंत्र. नमस्कार.